लालबागचा राजा, अंबानीचा राजा, गुजरातचा राजा, का मराठी माणसाचा राजा, का मुंबईचा राजा? मित्रांनो, 10 दिवस झाला आपण बघतोय गणपती विसर्जन. आता गणपती बाप्पा आले, लालबागच्या राजाचं आगमन झालं. त्यानंतर मित्रांनो 10 दिवस दर्शन चालू होतं. या 10 दिवसामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडल्या ज्या घडायला पण नव्हत्या पाहिजे आणि काही काही दृष्टिकोनाने बरोबर पण होत्या. मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की लालबागच्या मित्रमंडळावरती खूप सारे आरोप करण्यात आले की लालबागचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वसामान्य लोकांवरती अन्याय करतात आणि श्रीमंतांचे जे पण आहे त्यांच्या मागं मागं करतात. म्हणजेच काय, कुठला मोठा पॉलिटिशियन्स, नेता किंवा ॲक्टर वगैरे आला की त्यांना जी VIP सर्व्हिस भेटते, त्यांना जो मानपान भेटतो तो सर्वसामान्य माणसाला भेटत नाही. असो, ते VIP आहेत मित्रांनो. कितीही काय झालं तरी VIP आहेत. पैसे देऊन एखादं ₹1,00,000 भरून किंवा कुठला तरी मोठा असा एक एक शिक्का भेटतो. लालबागचं जर दर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर आमदार खासदारांचा रेफरन्स असतो किंवा कुठल्या तरी पॉलिटिशियनचा असं पत्र घेऊन जातात. मी रील्समध्ये बघितलेलं आहे. पत्र घेऊन जातात आणि पत्र दाखवलं की मग लगेच त्यांना VIP दर्शन भेटतं, परंतु सर्वसामान्य माणसांना भेटत नाही. मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्या वेळेस बाप्पाच्या चरणी तिथे लोक जमा होतात दर्शन घेण्यासाठी, त्यावेळेस सर्वसामान्य लोकांना लाथाबुक्क्यावाने तुडवलं जातं अक्षरशः. म्हणजे त्यांना ढकलतात, एवढ्या घाण पद्धतीने ढकलतात की त्यांना असं मनातूनच वाटलं पाहिजे की तुम्ही विनाकारण इथं लालबागला आला. परंतु अंबानी आला किंवा मोठमोठे गृहमंत्री आले किंवा सगळं असं, गृहमंत्री आल्यावर तर सगळंच बंद होतं, म्हणजे कोणालाच एंट्री नव्हती. परंतु बाकीचे जे पण बिझनेसमॅन वगैरे जे पण आले ना, त्यांच्या वेळेस पण तेवढा एरिया बंद. सर्वसामान्य लोक मागं त्या क्यूमध्ये थांबले होते आणि इकडे दर्शन चालू होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे असं सिस्टम त्यांनी केलं होतं. ठीक आहे, VIP दर्शन बघा, ज्याची लायकी असते त्याचं तो पैसे भरून घेऊ पण शकतो, सगळं ठीक आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला त्याच्या मुलीसमोर मारहाण करणं, त्याला धक्काबुक्की करणं, यांसारख्या गोष्टी करणं हे उचित नाही मित्रांनो, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी धक्का दिला होता. त्याची मुलगी त्याच्या खांद्यावर होती, तरी देखील मित्रांनो त्याला धक्के मारून साईडला काढत होते. बाहेर जमणाऱ्या कार्यकर्ते, जे पण बाहेर लोक जमलेले आहेत, त्यांना देखील अशा रीतीने बोलत होते की म्हणजे त्यांना काय व्हॅल्यूच नाही, ओन्ली VIP लोकांनाच व्हॅल्यू आहे असं ते दर्शवत होते. म्हणजे काय, एखादं जर गर्दी करून तिथं थांबलेलं आहे, थांबतं माणूस, एखादं सहजासहजी आतमध्ये जायचं असेल किंवा कुणाचं तरी वाट बघत असेल, त्यांना चल निघ, चल बाहेर हो, चल, धक्काबुक्की करून त्यांना बाहेर काढणं, यांसारखे देखील व्हिडिओ व्हायरल झाले मित्रांनो. सर्वात ह्या कॉमन गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे धक्काबुक्की करणं, बाहेर काढणं, हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप केलं मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची बाब, ही या गोष्टी जे आहेत ना, जर आता तसं म्हणलं तर बाप्पाचं दर्शन घ्यायला VIP लोकांना 5-5, 10-10 मिनटं लागत होतं. तिथं पैसे दान करत शांतपणे दर्शन करत होते. त्यावेळेस त्यांना आहे ना असं लाथाबुक्क्या मारून किंवा त्यांना असं बाजूला करण्यात मंडळ त्यावेळेस सक्सेसफुल झाला नाही. म्हणजे काय, VIP लोक आले. आता अनंत अंबानी येऊन तिथं थांबल्यावरती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला असं धक्का मारून बाहेर काढलं नाही. पण सामान्य गरीब पोरं आले इकडून दुसऱ्या लाईनीने दर्शन घ्यायला, चला बाहेर व्हा, असं धक्का मारून बाजूला काढत होते. पण अनंत अंबानी असो किंवा तो रेमंडचा अध्यक्ष असो, तो तर आहे ना तिथं असं बंडल वगैरे टाकत होता. त्यावेळेस आहे ना, हे कार्यकर्त्यांना सुचलं नाही, बापरे, गर्दी व्हायला लागली, तर एवढी मोठी गर्दी होत चालली आहे, एक काम करू आपण, बाजूला काढू यांना. अनंत अंबानी, होत चल, तुला काय अक्कल नाही, हो बाजूला, एवढा वेळ गर्दी करतो का, यांसारख्या गोष्टी कार्यकर्त्यांनी त्यावेळेस बोलल्या नाही. परंतु ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस तिथं येऊन पाया पडायला लागला, हात पण लागला नसेल का काय माहिती नाही त्या गणपती बाप्पा, त्याला लगेच धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आलं, त्याला हे करण्यात आलं, अब्यूज करण्यात आलं, यांसारख्या गोष्टी खूप करण्यात आल्या मित्रांनो. 10 दिवस तर ह्या सर्व गोष्टी चालत राहिल्या. सर्वसामान्य माणूस वर्सेस VIP, हे सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या. परंतु शेवटच्या दिवशी जे झालं, त्यामुळं सर्वसामान्य लोकांमधनं पण प्रतिक्रिया यायला लागल्या की सर्वसामान्य लोकांना ज्याप्रमाणे बिहेव केलं किंवा ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांसोबत केल्या, त्याचं फळ हे शेवटच्या दिवशी देण्यात आलं किंवा बाप्पांनी क्रोध दाखवला, यांसारख्या गोष्टी कमेंट्समध्ये म्हणण्यात आल्या. मित्रांनो, पहिली गोष्ट, शेवटच्या दिवशी काय झालं,
22 तास मिरवणूक पहिले चालली मित्रांनो. 12 वाजता शनिवारी गणपती बाप्पा म्हणजेच लालबागचा राजा निघाला. त्याच्यानंतर मित्रांनो पूर्ण एक राऊंड मारून गिरगाव चौपाटीवरती दाखल झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच किती 8:30च्या दरम्यान 8:30-9च्या दरम्यान लालबागचा राजा तिथे दाखल झाला. त्याच्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त विसर्जनासाठी 2 तास तिथनं लागायला पाहिजे होते, परंतु तिथनं कमीत कमी 8 ते 12 तास लागले. म्हणजेच 12 ते 15 तास सॉरी. म्हणजेच काय मित्रांनो 9 वाजता संध्याकाळी 9:10 लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. मित्रांनो याचंच म्हणणं काय म्हणजेच काय कमीत कमी 10 ते 12 तासाचं लेट हा विसर्जनाला झाला. का झाला मित्रांनो, तर सोशल मीडियामधनं असेल किंवा कुठल्याही सर्व माध्यमातून आपल्याला समजलं की जो तराफा आणला होता तो स्वयंचलित तराफा यावेळेस आणला होता. तो गुजरातवरनं मागवण्यात आला होता. तो गुजरातवरनं मागवल्यामुळं तो ॲटोमॅटिक होता हां. आणि दुसरी गोष्ट भरती आणि ओटीचा अंदाज हा मंडळाला आला नव्हता. एक स्पेसिफिक टाईम जो असतो तो गणपती बाप्पाला तराफ्यावरती चढवायचा टाईम असतो, परंतु त्या टायमिंगला मंडळाने गणपती बाप्पाला चढवला नाही तराफ्यावरती. त्यामुळं या गोष्टी लेट झाल्या असं मंडळाकडनं सांगण्यात आलं. मित्रांनो सकाळी 8 वाजता गणपती बाप्पा अर्ध्या पाण्यामध्ये तिथे येऊन मूर्ती थांबली. संध्याकाळपर्यंत म्हणजे 8 तास कमीत कमी हे लालबागच्या राजाची मूर्ती ही पाण्यामध्ये होती. मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे लोकांकडनं कमेंट पण आल्या. यादवडकरच म्हणतो ह्यांसारखे जे कोळी नाकवा आहेत, कोळ्यांनी पण कंप्लेंट केली की ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजेच काय कोळ्यांना मान दिला नाही गणपती विसर्जनाचा, गुजरातच्या कंपनीला हे दिलं मान दिला म्हणजेच काय गुजरातच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं होतं, त्यामुळं या सर्व गोष्टींना लेट झाला असा भावनिक विचार हा कोळी बांधवांनी दिला. परंतु मित्रांनो खरं काय झालं तर खरं हे झालं की शेवटच्या दिवशी जो तराफा आला होता गुजरातवरनं, त्या गुजरातवरनं आलेल्या तराफाची साईज डबल होती, सर्व अत्याधुनिक सिस्टीम त्याच्यामध्ये होती, परंतु त्या तराफ्यावरती गणपती बाप्पाला वेळेवर चढवण्यात आलं नाही. त्यामुळं ओटीचा आणि भरतीचा अंदाज आला नाही. या गोष्टींमुळं गणपती बाप्पाला विसर्जन करण्यामध्ये लेट झाला. मित्रांनो लेट झाला म्हणजेच काय 8 तासानंतर गणपती बाप्पाला त्याच्या तराफ्यावरती चढवण्यात आलं. त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी 9 वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. कमीत कमी मित्रांनो या प्रोसिजरमध्ये एक्स्ट्रा 12 तास गेलेत. सगळ्यात आजपर्यंतच्या इतिहासामधलं सगळ्यात लालबागचं हे सर्वात लेट विसर्जन होतं. मिसमॅनेजमेंट हे लालबागच्या मंडळाचं होतं असं लोकांमधनं प्रतिक्रिया येत आहेत. खूप सारे लोक म्हणत आहेत की ज्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे त्या गोष्टी केल्या. आणि मित्रांनो सर्वात जास्त असं लोक म्हणत आहेत की गुजराती लोकांचा हस्तक्षेप जो आहे तो याच्यामध्ये वाढलेला आहे. म्हणजेच काय अंबानी असेल किंवा बाकीचे जे पण लोक असतील त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणं, त्यांना ऑर्डर देणं यांसारख्या गोष्टी असतील, त्यामुळं गुजराती लोकांचा याच्यामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे असं मराठी माणसाचा आरोप होता. म्हणजेच काय तर लोक सिम्पली म्हणत आहेत की लालबागचं मंडळ हे आता गुजरात्यांचं मंडळ झालेलं आहे यांसारख्या प्रतिक्रिया ह्या समाज माध्यमातून येतात. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.